Okay. Hi all. Hope am I audible to you guys? Okay. Uh, just tell me the screen is visible or not, and my audio is clear to you or not. Yes. Okay. I consider it as a yes. Okay. तर मित्रांनो तुमच्यापैकी किती जण मराठी आहेत? इथे किती जणांना मराठी येते? ठीक आहे. जेवढ्यांना येते त्या सगळ्यांनी गाईस डायरेक्टली थम्स अप द्या. ठीक आहे. किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुम्ही यस टाईप करा. ठीक आहे. तर सांगाल गाईस की तुमच्यापैकी किती जणांना मराठी येते? यस. ओके. तर मी कन्सिडर करतोय की बऱ्याच जणांना म्हणजे बरेच जण आपले मराठी भाषिक आहेत. ठीक आहे. तर पुढे चालण्याआधी गाईस मी तुम्हाला एक गोष्ट कन्सिडर करतो की ठीक आहे. पूर्ण चिल करा, रिलॅक्स करा, कारण आपला जो सेशन आहे, ठीक आहे, फर्स्ट सेशन आहे, तो कम्प्लिटली मराठी चालणार आहे आणि इंटरॅक्टिव्ह असणार आहे. तर तुम्हाला सपोज काही डाऊट असेल किंवा काही विचारायचं असेल, ठीक आहे, तुम्ही डेफिनेटली इन द एंड ऑफ द डे सॉरी इन द एंड ऑफ द सेशन हे विचारू शकता. ओके. आणि मी जे काही तुम्हाला प्रश्न करेल, ओके, तर त्याचं नेमकं तुम्ही उत्तर सायमल्टेनियसली या लेक्चरमध्ये देत राहा. ओके. सो ऑन आपल्याला पुढे चालायला हेल्प होईल. ओके. राईट. स्टार्टिंग विथ द सेशन. ठीक आहे. तर हा आपला फर्स्ट डे आहे UI UX डिझाईन मास्टर क्लासचा. ओके. तर हा जो कोर्स आहे, ठीक आहे, किंवा हा जो प्रोग्राम आहे, हा सर्टिफाईड प्रोग्राम आहे बाय दी इंडिया स्किल. ओके. इंडिया स्किल नी सर्टिफाईड कोर्स आहे. ओके. तर या कोर्समध्ये आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली UI UX डिझाईन काय असते. ओके. त्यामध्ये मग पुढे बघणार आहोत की त्याचे सॅलरीज, एक UI UX डिझायनर हा काय एक्सपेक्ट करतो. ओके. त्यानंतर मग एक्झॅक्टली या थ्रू आउट दी प्रोग्राम, ओके, और कोर्स की आपण टूल्स काय शिकणार. त्यामध्ये मग सपोज AIचा जो पार्ट येतो, तर तो AI खरंच आपल्यासाठी किती बेनिफिशियल आहे किंवा तो खरंच धोकादायक आहे का, तो खरंच जॉब खातो का. ओके. तर हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत. ओके. आणि सायमल्टेनियसली आपण डे 2 ला काय करणार आणि डे 3 ला काय शिकणार एक्झॅक्टली ते सुद्धा आपण यामध्ये बघणार. आणि एंड ऑफ द सेशन, ओके, ज्यामध्ये तुम्हाला मी कम्प्लिटली सिलेबस बद्दल सांगणार. ओके. म्हणजे एंडला, ओके, सिलेबस बद्दल सांगणार. त्यानंतर मग तुम्ही ज्यासाठी आल्यात, ठीक आहे, म्हणजे सगळ्यात तुमचा मेन मोटो दॅट इज दी तुम्हाला जॉब कसं भेटणार. ओके. आपण त्याबद्दल डिस्कस करूयात, म्हणजे मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगेल. आणि त्यानंतरच जे आपली कोर्सची फीज आहे किंवा कोर्स रिलेटेड जे तुम्हाला प्रश्न येते ते तुम्ही तुम्हाला डेफिनेटली विचारू शकता. ओके. तर स्टार्टिंग विथ, ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे, माझ्या इंट्रोडक्शन सोबत. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, माझं जे नाव आहे, ठीक आहे, माझं नाव धनंजय आहे आणि मी तुमचा UI UX डिझाईन मेंटॉर आहे. ओके. मी सध्या करंटली मार्क्युरी प्रायव्हेट लिमिटेड, ओके, किंवा मग मार्क्युरी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड इथे वर्क करतोय ॲज अ UI UX डिझायनर आणि आर्ट डायरेक्टर. मला नियरली 4 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे या UI UX डिझाईन फील्डमध्ये ॲज वेल ॲज दी ग्राफिक्स डिझाईन फील्डमध्ये. आणि सपोज माझ्या एज्युकेशनबद्दल बोलायचं झालं तर मी एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड पासआउट आहे फ्रॉम अमरावती युनिव्हर्सिटी. आणि मी आतापर्यंत नियरली बऱ्याच मोठ्या ब्रँडसोबत काम केलेलं आहे, जसं की अमूल झालं, हेमलेस झालं, त्यानंतर बाजी, त्यानंतर स्टोलन हेल्वान्स, आणि सोबतच जे मीडियम स्केल कंपनीज आहेत जसं की अभिविरा सोल्युशन, ओके, त्यानंतर ऑर्डिनेट सोल्युशन, हॉलो ग्राहक, थ्री डिझाईन थिंकर्स, ओके, इन्फ्रा डील, स्क्रेबर्स, द पपाया प्रोजेक्ट आणि सिक्स कर्मा, युनिट विजन, आणि आणखी बरेच अशा कंपन्या आहेत ज्या सोबत मी काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचा UI डिझायनिंग प्लस US स्ट्रक्चर डिझाइन करण्याचं किंवा UX डिझाइन करण्याचं. ओके. तर हा होता माझा शॉर्ट असा इंट्रो या थ्रू आउट दी मास्टर क्लाससाठी किंवा मास्टर, ओके, या UI UX डिझाईन सर्टिफिकेशन प्रोग्रामसाठी. ओके. तर आपण डायरेक्टली आता जम्प करू की एक्झॅक्टली या मास्टर क्लासचा आपला अजेंडा काय आहे, की म्हणजे एक्झॅक्टली आपण डे 1 ला आपण या थ्रू आउट दी मास्टर क्लास किंवा या प्रोग्राममध्ये एक्झॅक्टली काय बघणार आहोत. ओके. तर सगळ्यात आधी गाईज आपण बघणार आहोत यामध्ये एक बेसिक बेसिक क्वेश्चन की सपोज तुम्ही एक कन्सिडर करता की तुम्हाला सपोज एक UI UX डिझायनर बनायचं आहे. तर त्यासाठी एक्झॅक्टली कोणती डिग्री ही कामाची आहे. ओके. किंवा मग तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय असायला पाहिजे. आणि सपोज तुम्ही
एज बार झाले आहात किंवा अंडर एज आहात तर तुम्ही तो कोर्स करू शकता का? किंवा या कोर्ससाठी किंवा या फील्डसाठी किंवा मग या क्षेत्रामध्ये तुम्हाला सपोज आय-टी सेक्टरमध्ये एंटर करायसाठी हा नेमका टेक बॅकग्राऊंड मॅटर करतो का? ओके. तर जसे हे छोटे-छोटे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे आपण उत्तर जाणून घेऊया. त्यानंतर मग जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं, की आपण सॅलरी आणि स्टायपंड ठीक आहे. सॅलरी म्हणजे काय? की सपोज तुम्ही डायरेक्टली जॉबसाठी अप्लाय करत आहात, ओके. तर त्या केसमध्ये तुमची ॲव्हरेज सॅलरी ही तुम्ही काय एक्स्पेक्ट करू शकता ॲज अ फ्रेशर, ओके. त्यानंतर सपोज तुम्ही ॲज अ इंटर्न कुठे जॉइन होताय, ओके. तर त्या केसमध्ये तुम्ही मिनिमम स्टायफंड किंवा मिनिमम वेजेस हे तुम्हाला किती भेटणार, त्या गोष्टी, ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, की जेव्हा आपण हा टूल किंवा हा कोर्स किंवा हा प्रोग्राम बघत आहोत, ओके. तर त्याबद्दल बोलताना तर आपण त्यामध्ये टूल्स कुठले शिकणार, एक्झॅक्टली तुमचा सिलेबस काय असणार, ओके. त्याबद्दल आपण बघूया, ओके. आणि सोबतच जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की आपण एआय बद्दलही डिस्कस करणार आहोत, की एआय हा खरंच आपल्या डिझाइन इंडस्ट्रीसाठी किंवा ओव्हरऑल लाइक डिझाइन इंडस्ट्रीसाठी किंवा स्पेसिफिकली म्हटलं तर यूआय-यूएक्स इंडस्ट्रीसाठी हा किती बेनिफिशियल आहे. म्हणजे जे तुम्ही मिथ्स किंवा लाइक जे रील्स बघता त्यामध्ये तुम्हाला मोस्टली सांगितलं जाते, की एआय आलाय, नवीन अपडेट आलाय, ChatGPT आलाय, जेमिनी आलाय, ठीक आहे, मिड जर्नी आलाय, तर ते डिझाईनमध्ये सगळ्यांची जॉब खातं. तर ते किती टक्के खरं आहे आणि किती टक्के खोटं आहे, ठीक आहे, हे आपण त्यात प्रॉपरली समजून घेऊया, ओके. आणि याच गोष्टी प्रॉपरली आपण थ्रू आउट द कोर्स जे आहे ना गाईस, ते डेफिनेटली एक्सप्लोर करूयात. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला कळेल की एआय हा आपला मित्र आहे की शत्रू, ओके. त्यावर आपण काम करूया, ओके. त्यानंतर सगळ्यात महत्वाची आणि तुम्ही ज्यासाठी या मास्टर कोर्ससाठी अप्लाय केलेल्या आहे ती गोष्ट म्हणजे तुमची इंटर्नशिप प्रोसेस और जी जॉब प्रोसेस आहे, ठीक आहे. म्हणजे ज्यासाठी तुम्ही आलेले आहात या मास्टर क्लासमध्ये ती गोष्ट जॉब प्लस इंटर्नशिप, ठीक आहे. म्हणजे सपोज तुम्ही करिअरची स्टार्ट करत आहात आता, तर तुम्हाला इंटर्नशिप ही कशी भेटेल किंवा मग तुम्ही जॉबसाठी कसे अप्लाय करू शकता त्याबद्दल, ओके. आणि लास्टला, ठीक आहे, आपला Q&A सेशन, ओके. जिथे तुमचा जे डाउट्स आहेत, ओके, ते तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता, ओके. तर यातच काहीच आपण आता डे 2 चा बघू, ठीक आहे. डे 2 चा आपण बघून घेऊ, की एक्झॅक्टली आपला डे 2 ला आपण काय बघणार आहोत या थ्रू आउट द मास्टर क्लास, ओके. तर डे 2 ला बघणार आहोत आपण Adobe Illustrator, ओके. जिथे आपण बघणार आहोत, की Adobe Illustratorचा यूज करून सुद्धा आपल्याला कसा वेबसाईट डिझायनिंग किंवा वेबसाईटचा हिरो पेज किंवा कुठलाही सेक्शन कसा डिझाइन करता येतो, ओके. म्हणजे बेसिक इंट्रोडक्शन अबाउट द Adobe Illustrator ॲज वेल ॲज की त्या थ्रू आउट दी सॉफ्टवेअर आपल्याला त्यामध्ये कसं डिझाइन करता येतात आणि त्याचे फायदे काय आहेत, ओके. त्यानंतर मग त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत, ओके. ते सुद्धा आपण त्या डे 2 ला एक्सप्लोर करणार आहोत, ओके. त्यानंतर ॲज ऑलवेज दी Q&A सेशन राहील आपला, ओके. त्यामध्ये तुम्ही अगेन मला जे रिक्वायर्ड क्वेशन्स आहेत किंवा जे तुमच्या मनात क्वेशन्स येतात ते तुम्ही नक्कीच विचारू शकता, ओके. देन डे 3, ठीक आहे. डे 3 मध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू फिग्मा, ओके. जो सध्याचा मोस्ट डिमांडिंग टूल आहे थ्रू आउट दी इंडस्ट्री, ओके. म्हणजे Adobe XDचा मार्केट नंतर जो सगळ्यात जास्त जो मार्केट आहे, ठीक आहे, किंवा जे UI/UX डिझायनर जे मोस्टली ऑल ओव्हर वर्ल्ड प्रिफर करतात, ओके. तर त्या सॉफ्टवेअरचं आपण काय बघणार आहोत, इंट्रोडक्शन बघणार आहोत, ओके. आणि त्यामध्ये सेम मी तुम्हाला जो पेज आपण इलास्ट्रेटरला डिझाइन करून दाखवला, तो सिमिलर पेज किती फ्रिक्वेंटली आणि किती इझी वेनी तुम्ही फिग्मामध्ये डिझाइन करू शकता ते मी तुम्हाला दाखवणार, ओके. त्याचं डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला दाखवणार, ओके. आणि तेच परत लास्टमध्ये आपला Q&A सेशन, ओके. तर गाईज डायरेक्ट आता जास्त वेळ वाया न घालता आपण डायरेक्टली जम्प करू आपल्या मेन मोटोवर, ठीक आहे. दॅट इज दी UI/UX डिझाइन मास्टर क्लास, ओके. तर गाईज सगळ्यात आधी तुम्ही मला सांगा, की कोणाकोणाला माहित आहे की UI काय असतो, ओके. सांगू शकते UI म्हणजे युजर इंटरफेस कशाला म्हणतात, ओके. एनीवन, ठीक आहे. कोणी कमेंट किंवा कोणी सांगू शकते माइक ऑन करून, यस, एनीवन. येस गाईज प्लीज बोला, ठीक आहे. तुम्ही टाईपही करू शकता चॅटमध्ये, हेलो यस. सर यूजर इंटरफेस आई गेस ये होता है कि लोगों को जो
इंटरफेस दिखता है किसी भी एप्लीकेशन का, यस, लाइक करेक्ट। जो पेज रहेगा उसका लॉगिन पेज बोल दो, या फिर जो भी उसकी चीजें होगी होम पेज बोलो, तो वो जो यस, इंटरफेस जैसा दिखता है उसे कहते हैं यूजर इंटरफेस। राइट, राइट। ठीक आहे. तो अभि यानी यालाच ठीक आहे गाईस. तर याच गोष्टीला मी तुम्हाला आणखी प्रॉपरली वेली एलॅबरेट करून सांगतो. तर युजर इंटरफेस काय असतो, ठीक आहे. बेसिकली त्याला सगळ्यात सोप्या शब्दात तुम्हाला असं म्हणता येईल की तुमच्या स्क्रीनला तुम्ही जे काहीही बघता, ठीक आहे. स्क्रीन म्हणजे काय, तुमचे लॅपटॉप असू द्या, तुमचा कॉम्प्युटर असू द्या, किंवा तुमचा टॅबलेट असू द्या, किंवा कुठलाही डिव्हाइस असू द्या, तर त्या डिव्हाइसला जे काही तुम्ही बघता, तर तो झाला तुमचा युजर इंटरफेस. ओके. तर त्यामध्ये जे तुम्ही बघता, लाईक जसं की सध्याच्या माझ्या स्क्रीनला सपोज गाईज जे तुम्ही बघताय, ठीक आहे, इथे काय काय एलिमेंट्स तुम्हाला दिसत आहेत. फर्स्ट दिसताय तुम्हाला टेक्स्ट दिसतोय, राईट. त्यानंतर सपोज तुम्ही राईट हँड साईड कॉर्नरला बघसाल तर तुम्हाला लोगो दिसतोय, ठीक आहे, तो अगेन एक पार्ट झाला. ओके. त्यानंतर मग तुम्हाला कलर दिसतोय. ओके. त्यानंतर मग सपोज तुम्ही आणखी काही स्क्रीन सपोज एक्सप्लोअर करसाल तर त्यामध्ये तुम्हाला अॅनिमेशन्स दिसतील. ओके. आयकॉन्स दिसतील. ओके. त्यानंतर मग इमेजेस दिसतील. ओके. तर या सगळ्यांचा कॉम्बिनेशन मिळून जो एक प्रॉपर इंटरफेस और जो एक स्ट्रक्चर आपण बनवतो, ठीक आहे, जो आपल्याला थ्रू आउट दी काय म्हणतो आपण त्याला, थ्रू आउट दी मेसेज एक प्रॉपर कन्वे करतो, तर त्यालाच आपण युजर इंटरफेस असं म्हणतो. ओके. द मिनिंगफुल इंटरफेस व्हॉट वी सी while using the any app or any the screen, okay, that we call the user interface. Okay. That is called the user of interface. Okay. Right. Then again, ठीक आहे, आपण पुढे चालूया. ओके. यूएक्स कडे, ठीक आहे, कोणी सांगू शकते युजर एक्सपिरियन्स कशाला म्हणतात, एनीवन? येस. येस गाईस, एनीवन? तुम्ही चॅट बॉक्सला सुद्धा टाईप करू शकता, ठीक आहे. मी तिथनं डेफिनेटली सायमल्टेनियसली तुमची चॅट वाचतो, ठीक आहे, तुम्हाला रिस्पॉन्ड करतोय. तर लाजायचं काहीच कारण नाही, ठीक आहे. तुम्ही डायरेक्टली पण बोलू शकता, अदरवाईज डायरेक्टली तुम्ही चॅट सुद्धा करू शकता, ठीक आहे. चॅट बॉक्समध्ये तुमचा आन्सर सुद्धा तुम्ही इथे टाईप करू शकता. ओके. ठीक आहे, व्हॉट एव्हर तुम्हाला जसं वाटत असेल की युजर इंटरफेस हे असू शकते, किंवा याची टेक्निकल टर्म ही असू शकते, किंवा याला म्हणतात त्याला म्हणतात, तुम्ही काहीही सांगू शकता, ठीक आहे. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला हा जो सेशन ठेवायचा आहे तो इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवायचा आहे, ठीक आहे. आणि आपण त्याच टीचिंगवर बेसिकली लाईक वर्क करतो की इंटरॅक्टिव्ह सेशन सगळे ठेवतो, म्हणजे तुम्हाला जेणेकरून युआय काय आहे किंवा युएक्स काय आहे, किंवा थ्रू आउट दी प्रोसेस किंवा थ्रू आउट दी जो थेरोटिकल पार्ट आहे तो किती चांगल्याने समजतो, आपण त्याचसाठी इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवतो आपल्या क्लासमध्ये किंवा थ्रू द मास्टर क्लास. ओके. म्हणून मी गाईस तुमच्याकडून एक्सपेक्ट करतोय की तुम्ही मला आन्सर द्याल. ओके. एनीवन? Hello, sir. येस. So, sir, user experience is basically what we feel or what user feels while navigating the app or particular product. And also it राईट, comes with a lot of phases like research, ideation, prototyping, and so on. राईट, राईट, राईट. ठीक आहे. तर जे यांनी सांगितलं ते सुद्धा करेक्ट आहे, ठीक आहे. आणि मी गाईस आणखी या जो टेक्निकल टर्म यांनी सांगितली, ठीक आहे, याला आणखी थोडं प्रॉपर सिम्प्लिफाईड करून सांगतो. ओके. तर गाईस आता त्याआधी, ठीक आहे, डेफिनेशन सांगण्याआधी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतोय, ठीक आहे. आता त्या एक्झाम्पल्सला तुम्ही नीट पहा आणि वन बाय वन सांगा की त्यात तुम्हाला एक्झॅक्टली डिफरन्स काय दिसतोय ते मला सांगाल. ओके. ठीक आहे. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे. आता तुमच्या स्क्रीनला दोन टाईपचे पेन दिसतोय. ओके. एक सिंपल साधा पेन, ओके. त्यानंतर एक लाईक सेलो फाईन ग्रीफ. ओके. ठीक आहे. तर काही सांगू शकते तुम्ही यामध्ये डिफरन्स काय आहे, या दोघां पेनमध्ये फरक काय आहे? ठीक आहे. दोघांचं काम आहे की प्रॉपरली लिहिणं किंवा पेनवर म्हणजे पेन पेजवर लिहिणं. ओके. दोघांचा सेम वर्क आहे, पण व्हॉट इज द डिफरन्स? ठीक आहे. डिफरन्स. यस गाइस, एनीवन? सो दो तीन चीजें इसमें डिफरेंस है। द यस, कॉस्ट लाइक? यस, फर्स्ट एंड कॉस्ट, द राइट. कॉस्ट एंड जो सेलो का पेन है सर, so उसमें है ग्रिप। करेक्ट. ये इसमें ग्रिप नहीं होती है। एंड द ऑसम, कलर, करेक्ट, करेक्ट. द थर्ड डिफरेंस इन कलर्स, ये एक ही पैटर्न के होते हैं, इसमें कलर यस. डिफरेंसेस है।
बिल्कुल कि आपको बिल्कुल। तो 3 रुपए के इसमें कलर्स मिल जाते हैं, बट सेलो के इसमें उसका एक ही पेटेंट कलर है, पेटेंट कलर ब्लू। आहे, ठीक आहे, यानी आप उसको 3 कलर में भी काउंट कर सकते हो, ठीक आहे, यानी तुम्ही याला 3 कलर मध्ये सुद्धा काउंट करू शकता, लाईक रेड, ब्ल्यू अँड ब्लॅक, ठीक आहे. आणि तिथेच 2 रुपयांचे जे पेन आहेत, ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण त्याला डायरेक्टली काउंट करू, ठीक आहे, म्हणजे खूप जास्त सोप्या शब्दात ठेवू गाईज, ठीक आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे मी उदाहरण सांगतोय ते डायरेक्टली समजेल आणि डायरेक्टली तुम्हाला क्लिक होईल, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काहीच त्यात न समजण्यासारखं असं राहणार नाही, ठीक आहे. तर फर्स्ट जे यांनी मुद्दा सांगितला तो आहे फर्स्ट, ठीक आहे, दॅट इज द कॉस्ट, ठीक आहे. म्हणजे फर्स्ट पेन मध्ये काय आहे की तो 2 रुपयाचा पेन आहे आणि तिथेच सेलो फाईन ग्रिप जो पेन आहे तो नियरली आय गेस सध्याला 10 रुपयाचा असा भेटतो आय गेस. ओके. तर तिथेच काय आहे की कॉस्ट डिफरन्स आहे. ओके. म्हणजेच काय ब्रँड इम्पॅक्ट ज्याला म्हणतो, ओके, ज्याला आपण ब्रँड ऑप्टिमायझेशन ज्याला म्हणतो किंवा कॉस्ट कटिंग ज्याला म्हणतो, ओके, हा एक कॉन्सेप्ट, ठीक आहे. तर गाईज हा जो कॉन्सेप्ट आहे किंवा ब्रँड इम्पॅक्ट किंवा ब्रँड ऑप्टिमायझेशन किंवा कॉस्ट कटिंग, ठीक आहे, याला नोट डाऊन करून ठेवाल. ओके. कारण जेव्हा आपण यूएक्स ची डेफिनेशन पाहू किंवा यूएक्स ला प्रॉपरली समजून घेऊ तेव्हा हा वर्ड जो आहे, ठीक आहे, खूप जास्त कामी किंवा खूप जास्त रिलेटेबल तुम्हाला राहील. तर याला नक्कीच तुम्ही साईडला नोट डाऊन करून ठेवा किंवा चॅट बॉक्सला डायरेक्टली टाका की ब्रँड ऑप्टिमायझेशन किंवा कॉस्ट कटिंग. ओके. तर गाईस ठीक आहे, फर्स्ट करेक्ट सांगितलं, ठीक आहे, की फर्स्ट दॅट इज द कॉस्ट कटिंग आणि सेकंड की आपला ग्रिप, ठीक आहे. तर इथे ग्रिप महत्वाची आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर जो कलर आहे, ठीक आहे, थर्ड पॉईंट, ठीक आहे, आपण त्याला सेकंडरी असं कन्सिडर करू. पण इथे महत्वाचा जो डिफरन्स आहे, ठीक आहे, तर तो कुठला आहे, फर्स्ट द कॉस्ट अँड सेकंड इज द ग्रिप, ठीक आहे. आता गाईस तुम्ही इथे बघसाल की इथे तुम्हाला एक जेव्हा तुम्ही हा पेन यूज करसाल, ठीक आहे, लेफ्ट हँड साईडवाला म्हणजे जो स्वस्त पेन जो आहे तुम्ही जो यूज केलेला आहे, ठीक आहे, तर तुम्ही सांगू शकता की तुम्हाला हा जो पेन जेव्हा तुम्ही सायमल्टेनियसली 1 तास लिहिता किंवा अर्धा तास लिहिता तेव्हा तुम्हाला हातात कधी पेन फील झालाय का? येस. ओके. आणि जेव्हा तुम्ही त्या पेनाने लिहिता तर ते सेम जो शेप आहे तुमच्या बोटाला कधी तो उमटलाय का सेम? सर. डेफिनेटली. आणि ते सपोज तुम्ही सेम फाईन ग्रिफ हा यूज करता तर त्या केसमध्ये सपोज तुम्ही त्या कंटिन्युअसली लिहत आहात 1-1.5 तास होतं. ओके. तर त्यानंतर पण तो जो सेम शेप म्हणतोय किंवा तो सेम जो पेन म्हणतोय तो तुम्हाला कधी एक्सपिरियन्स झालाय का कम्पॅरेटिव्हली? नो सर. नक्कीच कमी झालेला आहे, ठीक आहे. मी असं नाही म्हणत की झाला नाही आहे, पण नक्कीच कमी झालेला आहे. ओके. आणि जो तुम्हाला हा इथे एक्सपिरियन्स भेटतो की म्हणजे ज्या पेनने लिहून तुम्ही म्हणजे सायमल्टेनियसली जेव्हा सेम आर्स साठी लिहिता, सेम कालावधीसाठी लिहिता, सेम पिरियडसाठी लिहिता, तर त्या केसमध्ये कसं आहे की इथे कॉस्ट कटिंग केली, ओके, पण एक्सपिरियन्स तुम्हाला कसा चाललेला आहे, तो बॅड एक्सपिरियन्स चाललेला आहे. ओके. आणि तेच फाईन ग्रिफवाल्यांनी किंवा सेलो ग्रिफवाल्यांनी काय केलंय की तिथे त्यांची ब्रँड व्हॅल्यू इन्क्रीज केलेली आहे, पण सोबतच त्यांच्या कस्टमरला काय दिलेलं आहे, प्रॉपर एक्सपिरियन्स हा दिलेला आहे. ओके. आणि हेच जे बघतो, ओके, हेच जे आपल्याला फिलिंग येते किंवा हेच जे आपल्याला एक्सपिरियन्स सगळ्या गोष्टी मिळून मिळतो त्यालाच म्हणतोय आपण युजर एक्सपिरियन्स. ओके. तर हे झाले सिम्पलर प्रोडक्ट, ठीक आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल. ओके. यस, सांगा काहीच डिफरन्स वन बाय वन. कॉस्ट. फर्स्ट कॉस्ट, ठीक आहे, स्टीलच्या बॉटलची कॉस्ट जास्त आहे. ओके. ऑन द क्वालिटी. अदर साइड प्लास्टिक बॉटलची कॉस्ट कमी आहे. ओके. द क्वालिटी. नेक्स्ट. क्वालिटी. ओके. क्वालिटी, ठीक आहे. द नेक्स्ट. लुक. लुक. मटेरियल. ओके. द नेक्स्ट. आणखी लुक. लुक्स, राईट. त्यानंतर आणखी ड्युरेबिलिटी सर. ड्युरेबिलिटी, राईट, ठीक आहे. बेटर फिलिंग. बेटर फिलिंग, आणखी यस कूल. यस. कूल गाईस वॉटर. तुम्ही बरोबर कूल. चालले आहात, ठीक आहे, बरोबर चालले आहात. सर स्टील के ओके. बेड में 2 वेराइटीज मिलती है. यस, ठीक आहे. तर तर गाईस याच्यातच आपण काही कन्सेप्ट क्लिअर करतोय, ठीक आहे. आय गेस तुमच्यापैकी कोणीतरी डिझाईन हे बोललं होतं, राईट, ठीक आहे. आता जसं की तुम्ही बोललात की यामध्ये मटेरियल चांगलं आहे, ड्युरेबिलिटी आहे, ठीक आहे, स्टीलच्या बॉटलमध्ये, ठीक आहे. पण यात एक मिस्टेक झालेली आहे, ते तुम्ही पकडू शकता का स्टीलच्या बॉटलमध्ये? यस, एनीवन? यस गाईज, एनीवन?
ठीक आहे, थोडं ऑब्झर्वेशन स्किल लागेल. ठीक आहे, कारण युएक्स इज ऑल अबाउट द ऑब्झर्वेशन. ठीक आहे. सिंपल ग्रीप डिझाइन. दिलेला नाहीये. हॅलो. यस यस सिंपल यस. डिझाइन. सिंपल डिझाइन. सिम्पल डिझाईन. ठीक आहे. ऑन दी अदर हँड जी स्टीलच्या प्लास्टिक बॉटलला बॉटल आहे ग्रीप त्याला नाही. कशी आहे, ग्रू आहे. ठीक आहे, ग्रू आहे मधात. ओके, दॅट इज द की डिफरन्स बिटवीन दी बोथ डिझाईन्स ऑफ दी बोथ बॉटल. ओके, म्हणजे तेच जे डिझायनरनी मिस्टेक केली. ठीक आहे, म्हणजे त्याला ड्युरेबल प्लस लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी तर त्यांनी बॉटल डिझाईन केली. पण मेन चुकी काय केली की त्याच्या डिझाईनमध्ये जेव्हा आपण बॉटल पकडतोय त्या ठिकाणी त्याला ग्रिप पोर्शनचा प्रॉपर एरिया नाही दिला किंवा त्याला डिझाईन ती नाही दिली. ओके, म्हणजे काय प्लेन. आता त्याला थोडं आणखी क्लिअर करून सांगतो मी की आता सपोज कन्सिडर करा की तुमच्या हात ओले आहेत किंवा मग तुम्ही जस्ट कपडे धुवून किंवा मग साबणीचे हात घेऊन ही बॉटल पकडताय स्टीलची, तर त्या केसमध्ये तुम्ही पकडू शकता का? नो. नाही. ओके, आणि तेच ऑन नाही. दी अदर हँड सेम सपोज तुम्ही प्लास्टिक बॉटल हे घेतायत. ओके, आणि त्या सेम कंडिशन मध्ये तर ती कशी आहे यूज करायसाठी? यस, हँडल एक्झॅक्ट. इझिली हँडल करू शकता, राईट. आणि त्यानंतर सपोज तुम्ही यस यस, आणि त्यानंतर सपोज सिमिलरली तुम्ही म्हणजे कॅप ही बघितली. ठीक आहे, किंवा मग बॉटलची ओपनिंग ही सपोज कन्सिडर केली. ठीक आहे, तर बॉटलची ओपनिंग कशी आहे कम्पॅरेटिव्हली स्टील बॉटलची मोठी आहे. ठीक आहे, आणि ऑन द अदर हँड प्लास्टिकची बॉटलची ओपनिंग कशी आहे, ती छोटी आहे. तर त्या कारणाने काय होते की जेव्हा लहान मुलं सुद्धा पाणी पितात तेव्हा त्यांच्यावर पाणी ही खूप जास्त सांडत नाही. एक प्रॉपर फ्लो काय होतो तिथे कंटिन्युअसली येत राहतो. ठीक आहे, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये. ठीक आहे, म्हणजे काही ठीक आहे, असंही आहे की लाईक खूप जास्त आपण फॅन्सी गोष्ट ही डिझाईन करून घेतो. ओके, पण त्याचा सपोज युएक्स म्हणजे ज्याला एंड युजर एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो तेच सपोज प्रॉपर नसेल, व्यवस्थित नसेल, तर त्या काममध्ये त्याचा वर्क जो आहे किंवा जो ज्याला आपण मोठो म्हणतो. ठीक आहे, तो पण कसा येतो अल्टिमेटली झिरो येतो. ओके, आणि तेच सपोज आपण लो क्वालिटीमध्ये चांगला एक्सपिरियन्स देणारी सपोज गोष्ट बनवत असेल किंवा डिझाईन करत असेल तर त्या केसमध्ये तो काय करतो, खूप जास्त व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. ओके, आणि तिथेच कसा आहे की आपला जो युजरचा एक्सपिरियन्स आहे तो कसा येतो, चांगला येतो. ठीक आहे, म्हणजेच काय की अगेन एक्सपिरियन्स ऑलवेज मॅटर्स. ठीक आहे, लास्टला पण जे आपण एक्झाम्पल बघितलं पेजमध्ये तर त्यामध्ये काय होतं, एक्सपिरियन्स ऑलवेज मॅटर. ओके, म्हणजे लाईक ब्रँडिंग किंवा कॉस्ट कटिंग किंवा बघ कॉस्ट ऑप्टिमायझेशन ज्याला म्हणतो. ठीक आहे, ते सगळं जे आहे ठीक आहे ते सेकंडरी गोष्ट आहे. ठीक आहे, फर्स्ट की आपला जो एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स ऑलवेज मॅटर करतो युआय युएक्स डिझाईन मध्ये. ठीक आहे, अज वेल ॲज दी प्रोडक्ट डिझाईन. ठीक आहे, प्रोडक्ट कुठलंही असो. ठीक आहे, म्हणजे रिअल लाईफ वाला प्रोडक्ट असो, त्यानंतर सपोज ऍप वाला प्रोडक्ट असो. ओके, किंवा मग कुठलीही वेबसाईट असो. ओके, किंवा मग काहीही असो, कुठलीही गोष्ट असो, त्यामध्ये युजरचा एक्सपिरियन्स जो आहे ठीक आहे तो ऑलवेज मॅटर्स. ओके, ठीक आहे, त्यानंतर आणखी याला प्रॉपरली समजण्यासाठी आणखी एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, तर काही सांगू शकते तुम्हाला स्क्रीनवर एक स्क्रीनशॉट दिसतोय, राईट. ठीक आहे, स्क्रीनशॉट दिसतोय, तर हे सांगू शकते हा कोणत्या ऍपचा स्क्रीनशॉट इथे मी दिलेला आहे? व्हॉट्सअप. 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 ठीक आहे, WhatsApp. करेक्ट. ठीक आहे, आणि आता इथे सांगू शकते की एक्झॅक्टली ते नोटिफिकेशन कशी आहे. डिलीट मेसेज. ओके, आणि असं काही तुमच्यासोबत बऱ्याचदा झालेलं असेल की तुम्ही काही मेसेज पाठवायचा आहे कोणाला. ओके, आणि त्या केसमध्ये सपोज मित्राला पाठवायचा आहे आणि तो सेम मेसेज तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये झाला, असं कोणाकोणासोबत झालाय? येस, एनीवन? यस. नक्कीच झालं असेल. ठीक आहे, नक्कीच झालं असेल, मी समजू शकतो, नक्कीच झालं असेल. ओके, तर त्या केसमध्ये काय करतोय आपण की व्हॉट्सअपला परत जातोय आणि तो मेसेज डिलीट करतोय, राईट. तर तो मेसेज डिलीट केल्यानंतर तरी काय होतं guys, की हा मेसेज तिथे आपला नोटिफिकेशन. ग्रुप यस तो मेसेज परत आपल्या ग्रुपला तिथे दाखवतोय की की बाबा धनंजयनी हा मेसेज पाठवला होता आणि त्यांनी नंतर हा डिलीट केला. आणि त्यानंतरच लगेच आपल्या घरच्यावाल्यांकडून फोन येतात की अरे धनंजय तू काय पाठवलं होतं, काय पाठवलं होतं, किंवा मित्रांकडून फोन येतात की तू काय पाठवलं होतं आम्हाला पण सांग किंवा परत पाठव. ओके, तर हा जो काही एक्सपिरियन्स आहे ठीक आहे, म्हणजे व्हॉट्सअपनी एक गोष्ट तर खूप चांगली केली आहे की जेव्हा आपण मेसेज सेंड करतो तर तिथे आपण जेव्हा सेंड करतो तेव्हा एक सिंगल टिक येतो. ओके, त्यानंतर ज्याला जेव्हा त्याला डिलिव्हर होतो
तेव्हा तो डबल टिक होतो. जेव्हा तो सीन करतो तेव्हा तो ब्ल्यू टिक्स होतो. ओके. Read. पण येस, पण ठीक आहे. आणि तिथे काय भेटतोय, हा आपल्याला प्रॉपर एक गुड एक्सपिरियन्स भेटतोय. ओके. पण एंड टाइमला जेव्हा आपण तो मेसेज डिलीट करून टाकतोय, तर तोच मेसेज काय दाखवतो इथे, तिथे पुढच्याला मेसेज दाखवतो की यू हॅव डिलीटेड दिस मेसेज. ठीक आहे. म्हणजे व्हॉट्सअप काय करतोय, गुड एक्सपिरियन्स तर देतोय, पण सोबतच काय देतोय, एंडला बॅड एक्सपिरियन्स सुद्धा प्रोव्हाइड करतोय. ओके. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आता काहीच, आता हा टॅब मोस्टली तुम्हाला कोणताही डॉक्युमेंट सेव्ह करताना दिसत असेल. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डॉक घ्याल, ठीक आहे, किंवा मग पीडीएफ घ्याल, त्यानंतर मग सपोज कुठली शीट घ्याल, ओके, किंवा कुठलीही फाईल किंवा फोल्डर घ्याल, ओके, किंवा मग रिनेम कर, ठीक आहे, लाईक कुठलाही सेव्ह करताना एखादी फाईल घ्याल. ओके. तर हा तुम्हाला डायलॉग बॉक्स तिथे ओपन होते नक्की जेव्हा तुम्ही क्लोज करत असता की डू यू वॉन्ट टू सेव्ह दिस फाईल ऑर डू यू वॉन्ट टू सेव्ह दिस डेटा ऑर नॉट. ठीक आहे. तर काय होतं की बऱ्याचदा तिथे दोन ऑप्शन तुम्हाला दिले जातात, एक तर सेव्ह नाहीतर मग डिलीट आणि एक कॅन्सल. ओके. तर तिथे काय होतं की तुम्हाला एका कुठल्या तरी टॅबला हायलाइटेड राहते. ओके. तर तुम्ही सांगू शकता की जनरली सपोज आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तर तुम्ही कुठल्या बटनला क्लिक करा, ब्लू बटनला. ब्ल्यू बटनला. आणि का? हायलाइटेड पॉइंट, हायलाइटेड डिलीट बटन असल्यामुळे सर ब्लू बटनला डायरेक्ट ऑटोमॅटिक आपण आपलं इंटेन्शन राईट, तेच असतं की राईट. डायरेक्ट आपण ठीक हायलाइटेड आहे. बटनवर आणि क्लिक करावं. येस, येस, ठीक आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण, युजरचा एक्सपिरियन्स. म्हणजे जे आपल्याला जे दिसतं, हायलाइटेड दिसतं, आपण त्याच्याच मागे काय करतो किंवा त्याच्याच वर काय करतो, सगळ्यात आधी क्लिक करतो किंवा सगळ्यात आधी त्यावरच लक्ष देतो. ओके. आणि तो पण कशाचा पार्ट आहे, युजर एक्सपिरियन्सचा पार्ट आहे. ओके. तर आणखी एक एक्झाम्पल. ठीक आहे. आता हे प्रॉपरली समजून घेण्यासाठी, काही गोष्टी समजून घेण्यासाठी, ठीक आहे, की आता जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम पाहता, युट्यूब पाहता, टिकटॉक पाहता, ठीक आहे. आता तर टिकटॉक सपोज बॅन झालाय, पण स्टील सपोज आपण त्याचा युजर इंटरफेस सपोज काउंट केलं, तर रील हा कन्सेप्ट जो आहे तो कुठून आला? ठीक आहे. सांगू शकते कोणी? फर्स्ट जो रीलचा कन्सेप्ट आहे किंवा जे आपण व्हिडिओज टिकटॉक. पाहतो तो कुठून आला? TikTok. टिकटॉक. तर तो टिकटॉक कडून आलेला आहे. ठीक आहे. आणि तसंच त्याला कॉपी कोणी केलंय? इंस्टाग्रामने कॉपी केलंय. आणि इंस्टाग्रामला कोणी कॉपी केलंय? तर युट्यूबने कॉपी केलंय. ठीक आहे. आणि याच लॉला काय म्हणतो गाईज आपण? याच लॉला म्हणतो लॉ ऑफ एक्सेसिबिलिटी. ठीक आहे. म्हणजे ज्या गोष्टी चालतायत, ठीक आहे, जो ट्रेंड चालतोय, तर तो गो विथ द फ्लो जो ज्याला म्हणतोय आपण. ओके. तर तोच एक अगेन लॉ येतो, दॅट इज द लॉ ऑफ एक्सेसिबिलिटी. ओके. तर तो युएक्स डिझाईन जो आहे, ठीक आहे, त्याचा लॉ आहे. ठीक आहे. म्हणजे ऑलवेज ॲज अ डिझायनर आपल्याला एक्सपिरियन्सचा ऑलवेज म्हणजे डोक्यात ठेवावं लागते. ओके. म्हणजे बिझनेस ॲज वेल ॲज दी एक्सपिरियन्स, ठीक आहे, या दोन्ही गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागतात आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला ऍक्ट करावं लागते किंवा डिझाईन करावं लागते. ओके. ठीक आहे. तर गाईज हे होते अगेन की युजर एक्सपिरियन्स आणि युआय, युजर इंटरफेस. ठीक आहे. तर होप तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की व्हॉट इज दी युजर इंटरफेस आणि व्हॉट इज दी युजर एक्सपिरियन्स. ओके. तर सिम्पली सांगायचं झालं की जे तुम्ही स्क्रीनवर बघताय, ठीक आहे, फर्स्ट तो झाला आपला युआय. ठीक आहे. आणि त्या युआयला जेव्हा आपण यूज करतोय, ठीक आहे, प्रॉपरली त्याच्यावर वर्क करतोय, ठीक आहे, त्याच्याशी इंटरॅक्ट करतोय, तर जो काही आपल्याला एक्सपिरियन्स भेटतोय, ठीक आहे, जो काही आपल्याला अनुभव येतोय, ठीक आहे, मग तो गुड असो और बॅड असो, ओके, म्हणजे सॅटिस्फाईंग असो की अनसॅटिस्फाईड असो, तर त्यालाच काय म्हणतात, युजर एक्सपिरियन्स. ओके. तर guys, ठीक आहे, आपण आता पुढे बघूयात आपला फर्स्ट मॉड्यूलकडे. ठीक आहे. म्हणजे जे आता जे काही बेसिक बेसिक प्रश्न असतात की जेव्हा आपण एक युआय युएक्स डिझाईन म्हणतो, जो सध्या करंटली मोस्ट म्हणजे थर्ड मोस्ट डिमांडिंग जॉब जरी म्हटला, ओके, तरी चालेल. ओके. तर जेव्हा आपण तो एवढा मोठा कोर्स बद्दल बोलतोय, तर एक्झॅक्टली त्यासाठी लागणारी एज्युकेशन म्हणजे त्याला आपण क्वालिफिकेशन म्हणू, म्हणजेच डिग्री म्हणू. ओके. तर एक्झॅक्टली काय रिक्वायर्ड आहे, त्यानंतर सपोज एज आपल्याला काय कॅटेगरी आहे की म्हणजे कोणत्या व्यक्ती कुठून कधी स्टार्ट करू शकतो ते. ठीक आहे. आणि याला खरंच टेक्निकल बॅकग्राऊंडची गरज आहे की नाही, आपण ते पण नक्कीच जाणून घेऊया. ठीक आहे. तर गाईस फर्स्ट प्रश्न, ठीक आहे, की जेव्हा आपण या कोर्स बद्दल बोलतोय किंवा या सर्टिफिकेशन प्रोग्राम बद्दल बोलतोय, तर आपल्याला खरंच कुठल्या डिग्रीची किंवा कुठल्या एजची बॅरियर आहे का? ओके. तर याचा आन्सर आहे काय, सिम्पली नाही. ठीक आहे. तुम्हाला कुठल्याही डिग्रीची किंवा कुठल्याही एज क्रायटेरियाची इथे रेस्ट्रिक्शन्स नाही.
ओके. इथे कसं आहे, तुम्ही कुठलाही बॅकग्राऊंडला असाल, ठीक आहे. म्हणजे सपोज तुम्ही डिझाइन बॅकग्राऊंडशी रिलेटेड असाल किंवा नसाल, ओके. टेक्निकल बॅकग्राऊंडशी रिलेटेड असाल किंवा नसाल, पण स्टील तुम्हाला काय इथे हा कोर्स करून, ठीक आहे, लाईक हा कोर्स करून किंवा UI UX डिझाईनमध्ये तुमचा करिअर जो आहे, ठीक आहे, डायरेक्टली स्टार्ट करता येतो, ठीक आहे. विथ द प्रॉपर नॉलेज, विथ द प्रॉपर गायडन्स, ठीक आहे. तुम्हाला नक्कीच एक UI UX डिझायनर बनून तुमचा IT इंडस्ट्रीमध्ये तुम्ही करिअर तुमचा स्टार्ट करू शकता, ठीक आहे. आणि एज सपोज बद्दल बोलायचं झालं तर त्या केसमध्ये म्हणजे इवन दो 18 असणारा मुलगा, ठीक आहे, 18 इयर्स असणारा मुलगा म्हणजे 18 वर्षाचा मुलगा ॲज वेल ॲज ती 30, 40 और 50 इयर्स असणारा व्यक्ती सुद्धा हा कोर्स करू शकतो आणि डायरेक्टली मार्केटमध्ये उतरू शकतो, ठीक आहे. तर तो त्यामध्ये, ठीक आहे, तर तो डायरेक्टली जॉबसाठी पण अप्लाय करू शकतो ॲज वेल ॲज दी इंडस्ट्रीसाठी सुद्धा, त्यानंतर फ्रीलान्स सुद्धा करू शकतो किंवा स्वतःचा फर्म सुद्धा तो स्टार्ट करू शकतो या UI UX डिझाईन इंडस्ट्रीमध्ये. ओके. त्यानंतर काही नेक्स्ट जो प्रश्न जनरली सगळ्यांचा येतो की खरंच या कोर्स शिकल्यानंतर किंवा या कोर्स शिकत असताना आपल्याला कोडिंगची आवश्यकता पडते का किंवा काही टेक्निकल बॅकग्राऊंड ज्याला म्हणतोय आपण त्याची खरंच आवश्यकता पडते का, ठीक आहे. तर डेफिनेटली नाही, ठीक आहे, बिलकुल नाही, ठीक आहे, काहीच गरज नाही आहे. ओके. तुम्ही कोडिंग जरी नाही शिकत आहात, तुम्ही कोडिंग बॅकग्राऊंड मधून जरी नाही आले आहात, तरी तुम्हाला UI UX डिझायनर बनता येईल, ठीक आहे. टेक्निकल बॅकग्राऊंडची काहीच आवश्यकता नाही आहे. असं काहीच नाही आहे की तुम्ही फक्त इंजिनियरच झाला पाहिजे. तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंड मधून सपोज आलेला आहात, BBA करून आलेला आहात, BCom करून आलेला आहात, BTech करून आलेला आहात, ठीक आहे. इवन दो 12th किंवा डिप्लोमा करून जरी आलेले आहात किंवा ITI करून जरी आलेले आहात, तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही एक UI UX डिझायनर बनू शकता, ठीक आहे. फक्त तुम्हाला गोष्ट कोणती लागेल की तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स लागेल, ओके. तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग लागेल आणि तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग लागेल, ओके. तर त्याच सगळ्या बेसिसवर म्हणजे तुमच्या अल्टिमेटली तुमच्या नॉलेजच्या भरोशावर तुम्ही काय बनवू शकता, एक प्रॉपर UI UX डिझायनर बनू शकता. आणि तोच गाईस की पॉइंट आहे आपला, ओके. तर होप तुम्हाला या सगळ्या क्वेश्चन्स जे आहे आन्सर हे क्लिअर असेल. म्हणजेच काय की सपोज तुम्ही जेव्हा बघता, ठीक आहे, तर डिग्री मॅटर करते का, तर नाही. एज मॅटर करते का, तर नाही. आणि कोडिंग लागते का, तर डेफिनेटली नाही, ठीक आहे. पण आता बरेचसे लोक म्हणतात की कोडिंग सपोज राहिली तर थोडं बेटर राहतं, ठीक आहे. तर तो जो मिथ आहे किंवा तो जी गोष्ट आहे ते गोष्ट तुम्हाला काही थोडी क्लिअर करून देतो. म्हणजे सपोज कोडिंगचा कन्सेप्ट काय आहे की सपोज तुम्ही CS बॅकग्राऊंड किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड थ्रू येत आहात किंवा कोडिंग सपोज तुम्हाला येत आहे, ओके. तर त्या केसमध्ये फक्त तुमचा थोडा अपर हँड राहतो, ठीक आहे. मी काय म्हणतोय थोडा, ठीक आहे, थोडा, ओके. पॉईंट टू बी नोटेड, थोडा, ओके. त्यामध्ये काय होईल की तुम्ही तुमच्या कंपनीसाठी एक चांगला फक्त बनून चांगलं परफॉर्म करू शकता, ओके. म्हणजे आफ्टर डिझाईनचा जो पार्ट येतो, ठीक आहे, पॉईंट टू बी नोटेड, आफ्टर डिझाईनचा जो पार्ट येतो, ओके, त्यामध्ये तुम्ही फक्त जो डेव्हलपर पर्सन राहतो त्याच्याशी फक्त प्रॉपरली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ओके. फक्त तेवढाच तो एक बेनिफिशियल पार्ट राहतो, अदरवाईज तिथे काहीही कोडिंग लागत नाही, ओके. म्हणजे सीन असा राहतो गाईस की जेव्हा तुम्हाला कोडिंग पार्ट माहित राहते, तुम्हाला काही गोष्टी माहित राहतात, जसं की कोडिंग करताना सपोज किंवा डिझाईन करताना सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही एक बटन ही डिझाईन करत आहात, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बटन ही डिझाईन करत आहात, त्यानंतर तुम्ही त्याला एक प्रॉपर अॅनिमेशन देता, ठीक आहे. म्हणजे सपोज बटन ही क्लिक झाल्यानंतर त्याचा कलर चेंज झाला पाहिजे किंवा सपोज तुम्ही कर्सर त्यावर नेत आहात तर त्या केसमध्ये त्याचा कलर चेंज व्हायला पाहिजे, ओके. तर हा जो एक बेसिक अॅनिमेशन राहतो, ओके, हा जो बेसिक अॅनिमेशन राहतो, तर त्यासाठी पण डेव्हलपर लोकांना काहीतरी कोड करावं लागते, ओके. तर या गोष्टी प्रॉपरली इम्प्लिमेंट होण्यासाठी, ओके, तर या गोष्टी प्रॉपरली इम्प्लिमेंट होण्यासाठी तुम्ही त्या डेव्हलपरला हेल्प आउट करू शकता, ओके. तर त्याच केसमध्ये तुम्हाला कोडिंगचं नॉलेज असणं आवश्यक आहे. पण मी असं सांगतोय की कोडिंग काहीच कंपल्सरी नाही, ठीक आहे, किंवा कोडिंग काहीच मॅन्डेटरी नाही या थ्रू आउट दी कोर्स, ओके, किंवा या थ्रू आउट दी इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टली उतरत असतो, ओके. तर गाईज होप म्हणजे तुम्हाला पण सेम डाऊट असतील आणि मी सायमल्टेनियसली हे डाऊट जे आहेत तुमचे क्लिअर केलेले आहेत, ओके. त्यानंतर काही नेक्स्ट आहे की सपोज तुम्ही एक UI UX डिझायनर बनून जात आहात, ओके. सपोज UI UX डिझायनर बनत आहात, ओके. त्यानंतर सपोज तुम्ही कुठे
इंटर्नशिप जॉईन केली किंवा मग जॉब जॉईन केला, तर त्या केसमध्ये तुम्हाला स्टायपंडचे किंवा मग सॅलरीचे एक्सपेक्टेशन तुम्ही काय करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला काय एक्झॅक्टली पे भेटेल ऑन दी बेसिस ऑफ दिस, म्हणजे इंटर्नशिपच्या रोलमध्ये म्हणा किंवा जॉबच्या रोलमध्ये म्हणा. ओके, तर आपण काय करू आता ते डायरेक्टली समजून घेऊ. ठीक आहे, डायरेक्टली आता आपण काय करू गाईस की गुगल हे करू आपण. ठीक आहे, म्हणजे गुगल काय म्हणतोय किंवा ओव्हरऑल जे आर्टिकल्स आहेत किंवा जे लोकांनी स्टडी केलेली आहेत आतापर्यंत, ओके, तर ती काय म्हणते. ओके, तर गाईस इथे मी डायरेक्टली, ठीक आहे, टाइम वाचवण्यासाठी इथे डायरेक्टली तुमच्यासाठी इथे गुगल करून ठेवलेलं आहे की एक UI UX डिझायनर इंडियामध्ये ॲज अ फ्रेशर, ठीक आहे, ॲज अ फ्रेशर हा किती सॅलरी एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, तिथे गाईस आपण 1 बाय 1 एक एक करून एक प्रॉपर, ठीक आहे, एक प्रॉपर हे बघूया. ठीक आहे, आर्टिकल्स. ठीक आहे, जसं की काही फर्स्ट आर्टिकल आहे. ठीक आहे, फर्स्ट आर्टिकल नुसार इथे म्हणतंय, ठीक आहे, तुमची जे तुम्ही सॅलरी एक्सपेक्ट करू शकता, ठीक आहे, चांगल्या कंपनीमध्ये मी सांगितलं दॅट इज दी 14 लाख पर इयर. ठीक आहे, 14 लाख पर इयर. ओके, तर ही झाली अगेन तुमची सॅलरी. ठीक आहे, आणि तेच सपोज तुम्ही ॲज अ इंटर्न कुठे जॉईन होत आहात. ओके, तर त्या केसमध्ये तुमची सॅलरी किती राहील, ती राहील 2 lakhs पर इयर. ओके, म्हणजेच किती 15 ते 16,000 किंवा ऑन अन ॲव्हरेज कन्सिडर करा 15 ते 20,000 तुमची ही काय राहील सॅलरी राहील. ओके, ऑन दी अदर हँड सपोज तुम्ही चांगल्या MNC कंपनीमध्ये किंवा चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्ट ॲज अ UI UX डिझायनर लागत आहात तुमच्या पोर्टफोलिओ आणि तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर. ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही नियरली 1.2 lakhs पर मंथ एवढी सॅलरी, म्हणजेच किती 14 lakh पर इयर किंवा 14 LPA एवढी सॅलरी डायरेक्टली एक्सपेक्ट करू शकता. ओके, ठीक आहे, आपण याच आर्टिकलच्या भरोशावर नाही राहू. ठीक आहे, आणखी डायरेक्ट पुढे टॅली करू. ठीक आहे, की आणखी बाकीचे आर्टिकल्स किंवा बाकीच्या वेबसाईट्स काय म्हणतात. ठीक आहे, लाईक आता ही नेक्स्ट वेबसाईट आहे दॅट इज दी ग्लासडोअर. ठीक आहे, ग्लासडोअर काय म्हणते, दी ॲव्हरेज सॅलरी ऑफ UI UX डिझायनर इज 6.24 पर इयर. ओके, इन इंडिया. ठीक आहे, अगेन, ठीक आहे, अगेन ही जी सॅलरी झाली ही कुठली झाली अगेन. ठीक आहे, मिड लेवल इंडस्ट्री ज्याला म्हणू आपण. ओके, किंवा ऑन जे मिड लेवल इंडस्ट्री किंवा जे स्टार्टअप्स ज्याला म्हणू. ओके, ठीक आहे, ज्यांना म्हणजे 4 ते 5 वर्ष हे झालेले आहेत ग्रो करून किंवा स्टार्ट होऊन. ओके, तर त्या लेवलची जे कंपनी आहे तर ते एका UI UX डिझायनरला किती पे करते. ठीक आहे, तर ती ऑन ॲन ॲव्हरेज किती पे करते गाईस, 6,24,000. ओके, पर इयरला 6,24,000. म्हणजे ते किती होते गाईस, नियरली, ठीक आहे, 50 ते 52,000 पर मंथची सॅलरी तुम्हाला भेटते. ठीक आहे, म्हणजे किती 50 ते 55. ठीक आहे, नियरली त्यामध्ये तुम्हाला सॅलरी राहते. ओके, पर मंथ सपोज आपण काउंट केलं तर. ओके, त्यानंतर अगेन आपण ठीक आहे पुढचा आपण आर्टिकल पाहू. ठीक आहे, पुढचा आर्टिकल दॅट इज दी सिम्पल लर्न. ठीक आहे, किंवा मग सिम्पली लर्न ते काय म्हणतात. ठीक आहे, तर त्यांचं पण सेम म्हणणं आहे की तुमची जी ॲव्हरेज सॅलरी आहे, ठीक आहे, तर ती व्हॅरी करते 5.5च्या दरम्यान. ओके, त्यानंतर मग ओके असे काही बरेचसे आर्टिकल आहेत. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली इथे गुगल करून पाहू शकता. ओके, तर ऑन अन ॲव्हरेज जरी आपण कन्सिडर केली, ठीक आहे, लाईक MNC कन्सिडर करा, मिड लेवल इंडस्ट्री काउंट करा किंवा कुठलाही स्टार्टअप हे कन्सिडर करा, तर तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज नियरली 6 lakhs पर ॲनम. ठीक आहे, म्हणजे 6 lakh पर इयर या रेंजमध्ये काय आहे तुमची सॅलरी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ओके, आणि तेच इंटर्नशिपच्या केसमध्ये तुम्ही नियरली, ठीक आहे, आणि ते सपोज इंटर्नशिपच्या केसमध्ये तुम्ही नियरली किती 20,000 पर मंथ ही एवढी सॅलरी काय करू शकता, एक्सपेक्ट करू शकता. ओके, ठीक आहे, आता आपण इथूनच पुढे चालू. ठीक आहे, अबाउट दी सॅलरी डिस्कशन नंतर. ठीक आहे, सॅलरी डिस्कशन नंतर काय आहे आपला मेन थर्ड मॉड्यूल. ओके, थर्ड इम्पॉर्टंट मॉड्यूल, की तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी शिकत आहात, ओके, किंवा या गोष्टीबद्दल कन्सिडर करत आहात, तर त्यासाठी, ठीक आहे, किंवा मग या आपल्या थ्रू आउट दी मास्टर क्लासमध्ये म्हणा किंवा या UI UX डिझाईनच्या सर्टिफिकेशन क्लासमध्ये प्रोग्राममध्ये म्हणा, तर तुम्ही एक्झॅक्टली काय टूल्स शिकणार आहात आणि तुमचा सिलेबस काय असणार आहे ते. ओके, तर ते आपण आता बघूया थर्ड मॉड्यूलमध्ये. ओके, फर्स्ट काहीच तुम्ही जेव्हा कुठलीही गोष्ट बघता, ठीक आहे, म्हणजे लाईक कुठलाही पुस्तक बघता किंवा कुठलाही प्रोग्राम बघता. ओके, त्यात दोनच गाईज गोष्टी महत्वाच्या असते. ठीक आहे, एक फर्स्ट म्हणजे तुमचा टूल आणि सेकंड म्हणजे तुमचा सिलेबस. ठीक आहे, सिलेबस म्हणजेच काय, सब्जेक्ट म्हणजेच काय, थिअरॉटिकल पार्ट. ओके, तर आपण फर्स्ट बघू की आपण यातले टूल्स कोणकोणते कव्हर करतो. ठीक आहे, मेजर टूल्स कोणकोणते कव्हर करतो. ठीक आहे,
आपण त्यात बेसिकली 2 टाइप्सचे टूल कन्सिडर करतो. एक आहे ग्राफिक्स डिझाइनचे टूल्स, ओके. त्यामध्ये आपण फोटोशॉप आणि इलास्ट्रेटर, ठीक आहे. फोटोशॉप आणि इलास्ट्रेटर हे दोन्ही टूल्स जे आहे ते कव्हर करतो, ओके. या टूल्समध्ये जे आहे तुम्हाला मल्टिपल्स वेक्टर्स डिझाईनसाठी किंवा मग एलिमेंट्स डिझाईनसाठी हा टूल आपण यूज करतो, ओके. त्यानंतर मग जे स्क्रीन्स असतात किंवा जे इमेजेस असतात, ओके, जे स्लायडर्स असतात, ओके, त्यासाठी स्पेशली आपण इलास्ट्रेटर ॲज वेल एज दी फोटोशॉप यूज करतो, ओके. त्यानंतर नेक्स्ट जे आपले महत्त्वाचे टूल्स येतात तो आहे, ठीक आहे, तो आहे फिग्मा आणि अडबी एक्सडी, ठीक आहे. तर हे जे टूल्स आहेत ते आपल्या सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि तेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या UI आणि UX डिझाईनसाठी, ओके. आय होप तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की फिग्मा आणि एक्सडी काय आहेत ते, ॲज वेल ॲज ती इलास्ट्रेटर आणि फोटोशॉप काय आहेत ते, ओके. त्यानंतर सायमल्टेनियसली आपण उद्याच्या पण लेक्चरला बघणार आहोत की एक्झॅक्टली इलास्ट्रेटरमध्ये कसं वर्क करतात, ॲज वेल ॲज ती फिग्माला कसं वर्क करतात, ओके. त्यानंतर काहीच आपण पुढे चालूयात आणि बघूयात की UI UX डिझाईनचा जो सिलेबस आहे, ठीक आहे. तर UI UXच्या सिलेबसमध्ये एक बेसिक किंवा एक शॉर्टमध्ये सपोज आपण एक सिलेबस कन्सिडर केला तर आपण एक्झॅक्टली या थ्रू आउट दी सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये काय काय शिकणार आहोत, ठीक आहे. तर आपण फर्स्ट जे शिकणार आहोत ते आहे बेसिक्स ऑफ डिझाईन, ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला डिझाईन काय आहे, ठीक आहे, म्हणजे डिझाईन कशाला म्हणतात, ओके. त्यानंतर त्यामध्ये प्रिन्सिपल्स काय राहतात, एलिमेंट्स काय राहतात, ओके. त्यानंतर त्याची हिस्ट्री काय आहे, डिझाईन कशी डेव्हलप झाली, ओके. तर हे सगळं जे पार्ट आहे, ठीक आहे, बेसिक पार्ट ते आपण बघणार आहोत, ओके. त्यानंतर आपण अगेन UIचं बेसिक बघणार आहोत, UXचं बघणार आहोत, ओके. त्यानंतर त्याचे जे लॉज राहतात, ठीक आहे, म्हणजे ज्याच्या बेसिसवर आपण सगळे पुढे जातोय, ठीक आहे. म्हणजे जे स्ट्रक्चर डिझाईन करतोय, ओके, जे इंटरफेस डिझाईन करतोय, ठीक आहे, जे वायर फ्रेम्स आपण डिझाईन करतोय, ठीक आहे. तर ते आपण एक्झॅक्टली काय लॉज लावून किंवा काय लॉचा विचार करून किंवा काय जे आपण गायडन्स किंवा एक ठाम पॉईंट किंवा एक मुद्दा ज्याला म्हणू, ओके, ते कन्सिडर करून आपण डिझाईन करतो, ठीक आहे. तर ते कुठले आहेत ते आपण प्रॉपरली वन बाय वन बघणार आहोत, ओके. त्यानंतर मग नेक्स्ट पॉईंट येतो, दॅट इज द बेसिक सिस्टम, ठीक आहे. बेसिक सिस्टममध्ये काय बघतोय आपण की तुमचं जे कलर थेरी कशाला म्हणतात, ओके. त्यानंतर टायपोग्राफी काय म्हणतात, ओके. त्यानंतर त्याचा इम्प्लिमेंटेशन आपल्या पूर्ण डिझाईनमध्ये किंवा आपल्या वाईल डिझायनिंग दी प्रोसेस ज्याला म्हणू, ओके, तर ते कसे करतात, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुमच्याकडे सपोज टेक बिझनेस आलाय तर टेक बिझनेसच्या कंडिशनमध्ये तुम्ही एक्झॅक्टली कुठले वर्क म्हणजे कलर्स वापरायला पाहिजे किंवा काय टाईपची टायपोग्राफी ही यूज करायला पाहिजे त्या थ्रू आउट दी केस, ओके. त्यानंतर सपोज फूड इंडस्ट्री सपोज तुमच्याकडे वर्क आलेलं आहे किंवा प्रोजेक्ट आलेला आहे किंवा त्या सेम प्रोजेक्टला तुम्ही कंपनी वाईज वर्क करत आहात, ओके. तर त्या केसमध्ये तुमचा फॉन्ट स्टाईल हा कुठला असायला पाहिजे, ओके. त्यानंतर मग म्हणजे गाईज अगेन मी ही कुठली गोष्ट करतोय की सपोज तुमच्याकडे तो प्रोजेक्ट स्क्रॅच पासून आलाय तर त्या केसमध्ये, ओके. तर त्या केसमध्ये तुम्ही काय काय ऍक्शन नेसेसरी ऍक्शन्स हे घ्यायला पाहिजे किंवा कन्सिडर करायला पाहिजे त्याबद्दल, ओके. त्यानंतर या सगळ्या गोष्टी जे काही आपण आहेत ते या थ्रू आउट दी कोर्स फ्रॉम दी स्क्रॅच टू ॲडव्हान्स लेवलला बघणार आहोत, ओके. देन अगेन की आपण या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो, ठीक आहे, बेसिक्स बघितल्यानंतर याला आपण एक प्रॉपर UI मध्ये जेव्हा कन्वर्ट करतो, ठीक आहे, म्हणजे त्याच्यात लो फर्टिलिटी ज्याला म्हणतो, ठीक आहे, लो फाय आणि त्यानंतर मग हाय फर्टिलिटी ज्याला म्हणतो, ओके. तर म्हणजे हाय फाय, ठीक आहे, म्हणजे ज्याला वायर फ्रेम प्लस ज्याला आपण ऍक्च्युअल इंटरफेस ज्याला म्हणतो, ठीक आहे, ते एक्झॅक्टली कसं बनवतात, ओके. त्यानंतर त्याच्यात व्हिज्युअल डिझाईनचे जे कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, त्याला कसं आपण इम्प्लिमेंट करत होतो, ठीक आहे. त्यानंतर मग हायरार्की कसं मेंटेन करतात, ओके. त्यानंतर ऍक्सेसिबिलिटी त्याच्यात कसा तो फ्लो आणतो, ठीक आहे. त्यानंतर आपण प्रोटोटायपिंग कसं करतो, ओके. अबाउट दी रिसर्च इंटरव्ह्यू, त्यानंतर मग युजर पर्सोना, ओके. त्यानंतर युजर जर्नी मॅपिंग, ओके. त्यानंतर हे सगळे जे UXचे टर्म्स आहेत, ठीक आहे, किंवा मग हा जो UXचा पार्ट आहे, ठीक आहे, फ्रॉम स्टार्ट टू एंड मीन्स ज्याला आपण म्हणू फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी जे गाईज आहेत आपण या थ्रू आउट दी सिलेबस या थ्रू आउट दी 6 महिन्याच्या प्रोग्राममध्ये सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये आपण बघणार आहोत, ठीक आहे. आणि इन द एंड, ठीक आहे, आपण जे काही डिझाईन बनवतोय तर ती रिस्पॉन्सिव्ह कशी बनवायची, ठीक आहे. म्हणजे मोबाईल पार्ट म्हणजे वेब पार्ट वरून सपोज आपल्याला त्याला मोबाईलसाठी डायरेक्टली कन्वर्ट करायचं आहे, ओके. तर त्या केसमध्ये आपण त्याला कसं करू शकतो, ओके. म्हणजे आपल्याला काय ते सेटिंग्स त्यात करावं लागतील, लेट्स से की फिग्मा किंवा XD मध्ये, सो ऑन आपल्याला कमीत कमी टाइममध्ये आपण त्या डिझाईनला डायरेक्टली
कन्वर्ट करू शकू. ओके, ते आपण बघणार आहोत. ओके, आणि आफ्टर डिझायनिंग जो आपला प्रेझेंटेशन पार्ट राहतो दॅट इज द पोर्टफोलिओ बिल्डिंग पार्ट. ओके, तर ते सुद्धा आपण या कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. ओके, आय होप तुम्हाला सिलेबस बद्दल आणि टूल्स बद्दल ही क्लिअर कट म्हणजे माहिती भेटलेली असेल. ओके, चालेल. ओके, देन गाईज आपला जो नेक्स्ट प्रश्न येतो, ठीक आहे, तर नेक्स्ट मॉड्यूल दॅट इज द मॉड्यूल 4. ओके, किंवा मग ज्याला आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन हा कन्सिडर करू. ओके, की AI जो आहे, ठीक आहे, तर आपल्या डिझाईन प्रोसेसमध्ये आपण हा कसा यूज करू शकतो. ओके, सगळ्यात आधी तर गाईज जो मार्केटमध्ये मिथ सुरू आहे, ठीक आहे, म्हणजे जो AI आहे, ठीक आहे, तर AI हा सगळ्यांची जॉब खातोय, ठीक आहे, अनएम्प्लॉयमेंट जास्त वाढतोय. ओके, तर त्यासाठी तुम्ही ChatGPT शिका किंवा हे असे तुम्ही बरेचसे कोर्सेस ऐकले असतील. ओके, तर अगेन ठीक आहे, किंवा मग असे बरेचसे तुम्ही थॉट्स ऐकले असतील. ओके, जॉब खाताय त्यानंतर लोक अनएम्प्लॉयमेंट होत आहे, ठीक आहे, तर ते साफ खोटं आहे. ठीक आहे, तर या AIच्या जगात कसं आहे गाईस, की ही जी गोष्ट आहे, ठीक आहे, ही गोष्ट एक टाईप ऑफ स्किल आहे. ठीक आहे, एक टाईप ऑफ स्किल आहे. सपोज त्याचा सीन असा आहे की सपोज तुम्ही ती गोष्ट मास्टर नाही करसाल तर तुम्ही कुठेतरी लॅक करसाल. ओके, पण डेफिनेटली तुमचा जॉब नाही जाणार, पण तुम्ही कुठेतरी दुसऱ्या व्यक्तीशी लॅक करसाल. ओके, जसं मी तुम्हाला तो कोडिंगचा पार्ट सांगितला की तुम्हाला एक प्लस पॉईंट राहतो, तर तेच सपोज तुम्ही AI शिकत आहात तर त्या केसमध्ये तुम्हाला प्लस प्लस पॉईंट राहतो. ओके, म्हणजे सपोज एक गोष्ट करायसाठी जिथे किंवा मग आपला जो एक गोष्ट कन्सिडर करायसाठी जिथे तुमचा 1 ते दीड तास जात होता, तर त्या केसमध्ये तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिटात किंवा 15 मिनिटात तुमचा ओव्हरऑल स्ट्रक्चर किंवा ओव्हरऑल डिसिजन जे आहे ते डायरेक्टली घेऊ शकता आणि तुमचं काम तुम्ही प्रॉपरली एक्झिक्यूट करू शकता. ओके, त्यासाठीच मी काय म्हणेल तुम्हाला की AI हा तुमचा मित्र आहे. ओके, नाही की रिप्लेसमेंट. ओके, तो काय आहे तुमचा को पायलट आहे. ठीक आहे, रिप्लेसमेंट आहे का? नाही आहे. ओके, आणि याच गोष्टीसाठी आपण काय करणार आहे की ते सध्या मोस्ट डिमांडिंग जे AI टूल्स आहेत, ठीक आहे, जसं की ChatGPT आणि जेमिनी. ओके, गुगल ज्याला आपण बार्ड याच्या आधी कन्सिडर करत होतो, जो सध्या करंटली जेमिनी ॲज अ काउंट होतो. ओके, किंवा प्रोनाऊन्स होतो. ओके, तर ते आपण या थ्रू आउट दी कोर्स हे दोन्ही टूल्स काय करणार आहोत, प्रॉपरली मास्टर करणार आहोत. म्हणजे एक्झॅक्टली काय प्रॉम्प्ट दिले आणि आपण काय त्याच्यात एक स्पेसिफिक रिझल्ट घेऊ शकतो. ओके, ते आपण बघणार आहोत. ओके, त्यानंतर मग अगेन ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं ज्यासाठी तुम्ही सगळेजण म्हणजे आतुरतेने वाट बघत आहात किंवा आतुरतेने या थ्रू आउट दी मास्टर क्लासला जॉईन केलंय, ठीक आहे, किंवा या कोर्सला जॉईन करण्याची इच्छा दाखवली आहे, इंटरेस्ट दाखवले आहे. ओके, तो पार्ट म्हणजे काय गाईज आपला, ठीक आहे, जॉबचा पार्ट. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा या थ्रू आउट द 6 महिन्याचा कोर्स, ओके, किंवा मग सर्टिफिकेशन प्रोग्राम हा कन्सिडर किंवा कम्प्लीट करून द्याल, तर त्यानंतर तुमची प्रोसेस काय राहील. ओके, तर ती प्रोसेस गाईज अशी राहील की तुमचा जेव्हा तुम्ही कम्प्लीट हा कोर्स कम्प्लीट करून घ्याल, ओके, किंवा सर्टिफिकेशन प्रोग्राम तुम्ही कम्प्लीट करत आहात, त्यानंतर आपल्याच ग्रॅडेक्स अकॅडमीची एक जॉब पोर्टल राहते किंवा जॉब कम्युनिटी आहे. ओके, सुबडली जॉब कम्युनिटी आहे, त्यामध्ये तुम्हाला एक ॲक्सेस भेटेल. ओके, ज्यामधून तुम्हाला डेली बेसिसवर किंवा वीकली बेसिसवर तुमचे इंटरव्ह्यू स्केड्यूल होतील. ओके, इंटरव्ह्यू स्केड्यूल होतील. ओके, त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली असिस्ट केला जाईल. ओके, एंड टू एंड म्हणजे इंटरव्ह्यू सुरू झाल्यापासून तर एंड होईपर्यंत, म्हणजे तुमचा फ्रॉम दी इनिशियल स्टेज टिल दी सिलेक्शन प्रोसेस. ठीक आहे, तुम्हाला थ्रू आउट गाईड केलं जाईल की तुम्हाला इंटरव्ह्यूवर काय प्रश्न विचारू शकते. ओके, त्यानंतर सपोज तुम्ही तुमचा प्रोजेक्ट ते रिप्रेझेंट करत आहात तर तुम्ही काय वेनी प्रिपेअर केलं पाहिजे. ओके, त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टीची तयारी जी आहे guys, इथे ग्रॅडेक्स अकॅडमीला केला जाईल. ओके, त्या पोर्टल थ्रू. ओके, पण ते कधी आफ्टर दी कम्प्लिशन ऑफ दी कोर्स ऑर दी सर्टिफिकेशन प्रोग्राम. ओके, त्यानंतर गाईस अगेन ठीक आहे, आणि तुम्हाला गाईस यावर लक्ष ठेवायचं आहे की तुम्हाला कोणीही सहज म्हणून पे नाही करणार. ठीक आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, या थ्रू आउट द आपल्या 6 महिन्याच्या जर्नी थ्रू तुम्हाला स्वतःवर सुद्धा चांगलं काम करावं लागेल. ओके, म्हणजे तुमच्या कम्युनिकेशन पासून तर लाईक तुमच्या कम्युनिकेशन पासून तुमच्या प्रेझेंटेशन स्किल्स पर्यंत. ओके, म्हणजे जे काही आपली ग्रॅडेक्स अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाइड करते, ठीक आहे, म्हणजे मॉक इंटरव्ह्यू सेशन्स, ठीक आहे, तुम्हाला तिथे प्रेझेंट राहायचं आहे. ठीक आहे, तिथे प्रॉपरली परफॉर्म करायचं आहे. ओके, सो जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू राऊंडला बससाल, ओके, किंवा त्या कम्युनिटीला पोस्ट जाईल की सध्या ही रिक्वायरमेंट आहे आणि तुम्हाला तिथे अप्लाय करायचं आहे. ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही चांगल्या वेनी परफॉर्म करू शकाल आणि वन स्ट्रोकमध्ये, ठीक आहे, वन स्ट्रोकमध्ये तुमचा ड्रीम जॉब जो तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तुम्ही डायरेक्टली तो
घेऊ शकाल. ओके. देन नेक्स्ट, ठीक आहे. देन नेक्स्ट जो आहे आमच्या ग्रॅडेक्सची USP किंवा ग्रॅडेक्स अकॅडमीचे जे USPज आहेत, ओके, त्याबद्दल एकदा डिस्कस करूयात किंवा मग मी तुम्हाला एक शॉर्ट व्ह्यू देतो. ठीक आहे. सगळ्यात आधी तर ग्रॅडेक्स अकॅडमीमध्ये जे आपण सॉफ्टवेअर शिकतो तर ते सगळे ट्रेंडी सॉफ्टवेअर शिकतो. ठीक आहे. म्हणजे जेही काही न्यू ट्रेंड्स आहेत, ओके, त्या रिलेटेड सगळे सॉफ्टवेअर्स आपल्याकडे शिकवले जातात. ओके. त्यानंतर इथे मंथली एक्सपर्ट टॉक आपण या थ्रू आउट दी सर्टिफिकेशन कोर्समध्ये कन्सिडर करतो. ओके. या या मंथली एक्सपर्ट टॉकमध्ये गाईज जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, ठीक आहे, आपण त्यांना बोलवतो. ओके. आणि त्यासोबत तुमचा एक्सपर्ट टॉक तिथे काउंट करतो. ठीक आहे. आणि तो कम्प्लिटली इंटरॅक्टिव्ह सेशन राहते, ज्यामध्ये तुम्ही डायरेक्टली एक्सपर्ट सोबत डायरेक्टली तिथे बोलू शकता. ठीक आहे. तुमच्या मनात जे काही क्वेश्चन्स असतील रिगार्डिंग दी म्हणजे इंडस्ट्री, ठीक आहे, ते तुम्ही डायरेक्टली किंवा मग जे त्याला ट्रेंड्स वगैरे म्हणून, ओके, ते तुम्ही त्यांच्याशी विचारू शकता किंवा त्यांची जी जर्नी होती, ठीक आहे, वाईल UI/UX डिझायनर बनण्याची, ठीक आहे, त्याबद्दल तुम्ही त्यांना क्वेश्चन करू शकता की त्यांची जर्नी कशी राहिली, ते कसे बनलेत किंवा त्यांनी काय केस स्टडीज प्रिफर केला किंवा तुम्ही स्वतःला आणखी चांगल्या बेटर वेनी कसे एक्सप्लोअर करू शकता ॲज अ UI/UX डिझायनर. ठीक आहे. अशा टाईपचे छोटे मोठे प्रश्न किंवा जे तुमच्या मनात असतील ते तुम्ही डेफिनेटली त्या एक्सपर्ट टॉकमध्ये विचारू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण इथे 4+ केस स्टडीज प्रिफर करतो. ओके. जसं की झोमॅटो, Amazon, ठीक आहे. त्यानंतर मग फ्लिपकार्ट, ठीक आहे. त्यानंतर स्विगी, ठीक आहे, जे हे मोठ्या मोठ्या ब्रँड्स आहेत. ठीक आहे. तर या मोठ्या ब्रँड्सनी काय UX स्ट्रॅटेजीज या कन्सिडर केल्या वाईल डिझायनिंग दी प्लॅटफॉर्म. ठीक आहे. तर ते आपण या थ्रू आउट दी कोर्स किंवा प्रोग्राम, ठीक आहे, ते कन्सिडर करतो. ओके. त्यानंतर प्लस पॉईंट अगेन की जसं मी सांगितलं तुम्हाला, आपण पोर्टफोलिओ बिल्डिंगवर सुद्धा काम करतो, इंटरव्ह्यू प्रिपरेशन सुद्धा काम करतो. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं गाईज की आम्ही तुम्हाला 100% जॉब असिस्टंट सुद्धा प्रोव्हाइड करतो. ओके. तर हे होतं गाईज. ठीक आहे. या कम्प्लीट दी प्रोग्रामबद्दल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ओके, तर या थ्रू आउट दी कोर्सची किंवा आपल्या UI/UX डिझाईन सर्टिफिकेशन प्रोग्रामची जे फीज आहे, ठीक आहे, करंट सध्या फीज आहे ती आहे 44,000. ओके. ठीक आहे. त्याची जे ॲक्च्युअल प्राईस आहे ती आहे 42,000. बट तुम्ही सपोज 3 दिवसांचा जो हा मास्टर क्लास आहे, ठीक आहे, UI/UX डिझाईनचा मास्टर क्लास आहे, ते सपोज तुम्ही कंप्लीट करत आहात, ओके, 3ही दिवस कंप्लीट करत आहात, तर त्या केसमध्ये काही तुमची जे फी राहील ते किती राहील? ओन्ली 44,000. ओके. आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला इन्स्टॉलमेंटची जे सुविधा आहे, ठीक आहे, ते अवेलेबल करून दिलेली आहे, जी आहे 15, 15 आणि 14. ठीक आहे. तर तुम्ही 3 टप्प्यामध्ये तुमची जी फीज आहे ती डायरेक्टली भरू शकता. ओके. आणि आमच्याकडे काही अगेन सेकंड जी स्टेप आहे किंवा सेकंड मेथड आहे ते पण अगेन अवेलेबल आहे, दॅट इज दी EMI मोड. ओके. तर त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली 2 प्लॅन तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहेत, की एक 24 मंथ्स प्लॅन आणि सेकंड 18 मंथ्स प्लॅन. ओके. तर त्याची जे कॉस्टिंग आहे ते तुम्हाला स्क्रीनवर इथे विजिबल आहे. ओके. त्यानंतर अगेन ही जे EMI मेथड आहे फीस भरण्याची, ओके, तर ती त्याच लोकांसाठी अवेलेबल आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी क्रेडिट कार्ड अवेलेबल आहे. ओके. तर ओके. तर त्या गोष्टीचे काहीच नक्की दखल घ्या. ओके. तर EMI मेथड त्याच लोकांसाठी आहे ज्या लोकांकडे ऑलरेडी क्रेडिट कार्ड आहे त्या लोकांसाठी. ओके. तर काहीच हे होतं अगेन फी स्ट्रक्चरबद्दल. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अगेन दुसरी म्हणजे नेक्स्ट गोष्ट ती आहे की आपला जो कोर्स राहील, ठीक आहे, तर तो कोर्स कसा राहील. ओके. तर हा जो कोर्स राहील, ठीक आहे, हा 4 days अ वीक चालणार आहे. ठीक आहे. कम्प्लिटली 6 मंथ्सपर्यंत. ओके. त्यामध्ये आपण नियरली 4 to 5 मंथ्स जे राहील आपला डिझायनिंग प्लस थेरॉटिकल पार्ट चालेल आणि स्पेशली लास्ट 1 मंथ आपण पोर्टफोलिओ बिल्डिंग आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी देणार आहोत. ओके. त्यानंतर तुमचे जे मॉक इंटरव्ह्यूज राहतील ते फ्रॉम फर्स्ट मंथ किंवा सेकंड मंथ डायरेक्टली तिथनं स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे जिथे तुमचा इंटरव्ह्यू प्रिपरेशनचा जो पार्ट आहे तो सायमल्टेनियसली थ्रू आउट दी कोर्स. ठीक आहे. म्हणजे एव्हरी सॅटर्डे किंवा एव्हरी फ्रायडे तो तुमचा इंटरव्ह्यू सेशन किंवा मॉक सेशन यामध्ये राहील. ओके. त्यानंतर मग डेलीचा जो क्लास राहील गाईज तो राहील 1 hour लेक्चर आणि सोबतच लाईव्ह तुमचे डाऊट सॉल्विंग सेशन पण राहील. ओके. म्हणजे त्या एका तासात तुम्हाला शिकवणं ॲज वेल ॲज तुमचे डाऊट क्लिअर करणं ते पण राहील. ओके. आणि या कोर्समध्ये किंवा या सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये तुम्हाला वीकली बेसिसवर क्विजेस आणि असाइनमेंट सुद्धा भेटतील. ओके. जे सॉल्व्ह करून तुम्ही
तुमचा नॉलेज आणखी बुस्टअप करू शकता. ओके. देन गाईज आपला लास्ट मॉड्यूल, ठीक आहे, आपला सेशनचा शेवटचा टप्पा, ठीक आहे. तर तो आहे आपला Q&A सेशन. तर नक्कीच गाईज तुमच्याकडे सपोज काही प्रश्न असतील माझ्यासाठी, तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. येस गाईज, इट्स अप टू यू. ठीक आहे, एनीवन. सर सर क्लास मोड ऑफलाईन पण होऊ शकतो ना? तर गाईज हा जो क्लास राहणार आहे, ठीक आहे, तो हा कम्प्लिटली ऑनलाईन राहणार आहे. ओके. आणि ही जी तुम्हाला आपण फीज दाखवली ही ऑनलाईन मॉड्यूलचीच आहे आपल्याकडे. ओके. जिथे तुम्हाला कम्प्लिटली या कोर्समध्ये, ठीक आहे, ऑनलाईन क्लास राहील. ओके. ॲज वेल एज तुम्हाला या गोष्टीची अगेन रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मला अवेलेबल आहे. ओके. आणि त्या जो आपल्या रेकॉर्डिंग्स आहेत, ठीक आहे, या रेकॉर्डिंगच्या अगेन तुम्हाला लाईफ टाईम ॲक्सेस सुद्धा राहील, जिथे तुम्ही जो क्लास आहे, ठीक आहे, झालेला क्लास आहे किंवा लेक्चर आहे, त्या तारखेनुसार, ओके, नंबर ऑफ टाइम्स तुम्ही बघू शकता. ठीक आहे, नंबर ऑफ टाइम तुम्ही ते रिवाइज करू शकता त्या गोष्टी. सर येस. मला कसं डाऊट होता की म्हणजे ओके, सॉरी, तुमचा आवाज थोडा कमी येतोय. ठीक आहे. येस. सर मला एक डाऊट असा होता की पहिले ग्राफिक डिझायनिंग म्हणजे करणं जरुरी आहे का UI UX च्या पहिले? ओके. तर डेफिनेटली चांगला प्रश्न आहे. ठीक आहे. तर आपण, ठीक आहे, ग्राफिक्स डिझाईन का बरं घेतोय? ठीक आहे, ग्राफिक्स डिझाईन आपण यासाठी घेतोय कारण कुठलाही डिझायनर बनण्यासाठी आधी तुम्हाला व्हिज्युअल सेन्स असणं खूप जास्त आवश्यक आहे. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही कलर सोबत आणि टायपोग्राफी सोबत चांगल्याने फॅमिलियर्स होता, ओके, म्हणजे जे बेसिक ग्राफिक्स डिझाईन जेव्हा शिकता, ओके, तेव्हा तुम्ही प्रॉपर चांगला UI बनवू शकता. ओके. म्हणजे कसं आहे की सिम्पली जेव्हा तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जाता तर तुम्हाला त्या केसमध्ये डायरेक्टली UX साठी नाहीत बसवत. ओके. फर्स्ट प्रायमरी इनिशियल डेज राहतो किंवा जो फर्स्ट प्रायमरी तुमचा एक इनिशियल पिरियड राहतो, लाईक 3 to 6 मंथचा, तर तुम्हाला एक म्हणजे डिझायनरकडे, ठीक आहे, म्हणजे जो आपला हेड डिझायनर आपण ज्याला म्हणतो, ओके, तर मेन डिझायनर ज्याला म्हणतो, ओके, त्याचा असिस्टंट म्हणून तुम्हाला दिलं जातं. तर त्या केसमध्ये तुमचा जो मेन नॉलेज जो चेक होतो, तर ते होतो नॉलेज चेक, तुमचा व्हिज्युअल सेन्स तुमचा किती चांगला आहे. ओके. तर त्या गोष्टीसाठी आपण ग्राफिक्स डिझाईनचा जो पार्ट आहे ना, या कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. आय होप म्हणजे तुम्हाला एक करेक्ट आन्सर भेटला असेल तुमच्या क्वेश्चनचं, की आपण ग्राफिक्स डिझाईनचा जो पार्ट आहे, ठीक आहे, तो खरंच आवश्यक आहे का. ओके. तर बेसिकली आपला जो व्हिज्युअल सेन्स आहे, ठीक आहे, तो प्रॉपरली डेव्हलप करण्यासाठी आपण ग्राफिक्स डिझाईन शिकतो या थ्रू आउट दी कोर्समध्ये. ओके सर. ओके. देन गाईज, एनी अदर क्वेश्चन? ठीक आहे, तुमच्याकडून कोणाकडून काही प्रश्न असेल रिगार्डिंग दी कोर्स किंवा कोर्स स्ट्रक्चर, ठीक आहे, तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. टायमिंग काय असणार क्लोज कोर्सचा? ठीक आहे. तर मेन अगेन, ठीक आहे, आपले जे बॅचेस राहतील, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला आफ्टर दी कम्प्लिशन ऑफ म्हणजे आपला मास्टर क्लास, ठीक आहे, आपल्या म्हणजे आपल्या ग्रॅडाक्स अकॅडमीचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत, ठीक आहे, काउन्सिलिंग टीम, त्यांच्याकडनं कॉल येईल, ठीक आहे, आणि त्या पिरियडमध्ये तुम्हाला काउन्सिलिंग होईल. ओके. आणि काउन्सिलिंग झाल्यानंतर तिथे सपोज तुम्हाला सांगण्यात येईल, ओके, की क्लासेसची जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, ओके, त्यानंतर मग एक्झॅक्टली टायमिंग आणि डेट, आपला हा कोर्स कधीपासून स्टार्ट होत आहे, त्याच्या कम्प्लिटली डिटेल्स तुम्हाला मिळून जातील त्या काउन्सिलिंग सेशनमध्ये. ओके. तर मी त्यासाठी तुमच्या सगळ्यांना काहीच रिक्वेस्ट करेल की जेव्हा म्हणजे लाईक वैभव सरांचा किंवा मग प्रतीक्षा मॅमचा कॉल येतोय तुम्हाला, ठीक आहे, काउन्सिलिंग टीमकडून, तर डेफिनेटली तुम्ही रिसीव्ह करा. ओके. सो ऑन ते फर्दर डिटेल्स लाईक जस्ट लाईक टायमिंग आणि त्यानंतर मग डेट, ठीक आहे, कोर्सची स्टार्टिंग डेट, ते तुम्हाला इन्फॉर्म करू शकेल. ओके. आणि सायमल्टेनियसली ते कम्युनिटीला सुद्धा तुम्हाला मेसेज कन्वे करतील. Okay, then any other question? Hello. Yes. ठीक आहे. हो, ओके. तर आपल्याकडे काही एक चॅट सेक्शन मध्ये राहुलकडून प्रश्न आलेला आहे, ठीक आहे, की UI UX डिझाईन फ्युचर स्कोप काय आहे, ठीक आहे, इंडियामध्ये किंवा अब्रॉड मध्ये. ओके.
अगेन ठीक आहे. तर काही स्कोप तुम्हाला अगेन सांगायचं झालं तर यामध्ये तुम्ही अगेन एक स्पेसिफिक जे लाईन म्हणतोय त्यामध्ये जाऊ शकता, म्हणजे पुढे चालून एक UI UX डिझायनर मधून एक प्रॉपर तुम्ही एकतर UI डिझायनर बनू शकता, ओके, अदरवाईज UX डिझायनर बनू शकता, ओके. त्यानंतर मग अगेन विथ जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स जाता त्यानंतर तुमचं एक प्रमोशन होते, म्हणजे टीम लीड बनता, त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर बनता, ओके, त्यानंतर डिझाईन हेड बनता आणि सो ऑन, ओके. तर ही झाली तुमची जर्नी, ओके. पण त्यात सपोज तुम्ही एक प्रॉपर पाहिला स्कोप बद्दल सपोज विचार केला तर तुम्हाला त्यामध्ये व्हिज्युअल डिझायनर, प्रोडक्ट डिझायनर, ओके, त्यानंतर मग इंटरॅक्शन डिझायनर, ठीक आहे. तर या 3 टाईपच्या पोझिशनसाठी UI UX मधून डायरेक्टली तुमचा स्कोप जातो, ओके. म्हणजे सपोज तुम्ही UI पार्ट सपोज कन्सिडर केला तर त्या केसमध्ये व्हिज्युअल डिझायनर तुम्ही बनवू शकता पुढे चालून, ओके. त्यानंतर मग इंटरॅक्शन डिझायनर तुम्ही बनवू शकता, ॲज वेल एज ती प्रोडक्ट डिझायनर तुम्ही बनवू शकता, ओके. आणि तेच सपोज तुम्हाला रिसर्चमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असेल, ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली UX डिझायनर बनू शकता, ओके. त्यानंतर UX रिसर्चर, ठीक आहे, UX रिसर्च टीम जॉईन करू शकता, ठीक आहे. म्हणजे UX रिसर्चच्या टीममध्ये कोणतं येतात, ओके, फर्स्ट येतात UX आर्किटेक्ट, त्यानंतर ओके UX रिसर्चर, UX आर्किटेक्ट ते येतात, ओके. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली वर्क करता फक्त थिओरिटिकल नॉलेजवर, ओके, म्हणजे कम्प्लिटली UX वर, म्हणजे कम्प्लिटली एक्सपिरियन्सवर, ओके. तर हा होता राहुल तुमचा प्रश्नाचा उत्तर, ओके. तर गाईज आणखी सपोज तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली तुमचा माईक ऑन करून विचारू शकता, अदरवाईज तुम्ही आपल्या चॅट बॉक्सला, ठीक आहे, तो डायरेक्टली ड्रॉप करू शकता. Yes. Anyone? Any question, guys? ओके. तर आय होप की सगळ्यांचे डाऊट्स जे आहेत गाईज क्लिअर झालेले आहेत, ठीक आहे. तर आपण आता इथे पुढे असं कन्सिडर करू की तुम्हाला सपोज काही क्वेश्चन्स येतात, ठीक आहे, रिगार्डिंग दी सिलेबस किंवा काही आणखी गोष्टी सपोज तुम्हाला आणखी डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे, ओके. तर गाईज त्या केसमध्ये तुम्हाला स्क्रीनवर जो आहे, ठीक आहे, आपला ग्रॅडेक्स अकॅडमीचा जे एक्झिक्युटिव्ह आहेत, ठीक आहे, काउन्सिलिंग टीम आहे, त्यांचा नंबर दिलेला आहे, ओके. तर त्या केसमध्ये तुम्ही या दोन्ही नंबरपैकी कुठल्याही एका नंबरला डायरेक्टली कॉल करून तुमचे क्युरीज जे आहेत ते विचारू शकता, ओके. रिगार्डिंग दी सिलेबस म्हणा किंवा रिगार्डिंग दी फी स्ट्रक्चर म्हणा किंवा रिगार्डिंग दी टायमिंग किंवा व्हॉट एव्हर तुमचे UI UX डिझाईन किंवा मग कुठलाही रिगार्डिंग म्हणजे करिअर रिगार्डिंग काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डायरेक्ट डेफिनेटली आपल्या काउन्सिलिंग टीमला कॉन्टॅक्ट करू शकता, ओके. ते डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय करतील, ओके. देन गाईज अगेन, ठीक आहे, मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा आपला हा जर्नी राहील, ठीक आहे, तर या जर्नीमध्ये तुम्हाला गाईज सगळ्यात आधी तर पेशन्स ठेवायचे आहे, ठीक आहे. खूप जास्त काही नाही करायचे, ओके, ठीक आहे. म्हणजे कसं आहे की कुठलीही गोष्ट करत असताना त्याला एक नेसेसरी टाइम असतो, ओके. तर सपोज तेवढाच टाइम सपोज आपण त्याला दिला, ओके, तर ती गोष्ट प्रॉपरली कशी होते, डेव्हलप होते, ओके. आणि ते सपोज तुम्ही त्या आधी सपोज त्याला फिनिश करण्याचा प्रयत्न करता, ओके, तर त्या केसमध्ये आपलाच जो आहे तो लॉस होतो, ओके. तर त्याच केससाठी तुम्हाला काय राहायचं आहे, या थ्रू आउट दी कोर्स किंवा सर्टिफिकेशन प्रोग्रामसाठी तुम्हाला पेशन्स राहायचं आहे, ठीक आहे. तर अगेन, ठीक आहे, आणि पेशन्स का बरं राहायचं आहे, कारण आपण जे आहे, ठीक आहे, थ्रू आउट तुमच्या डिझाईन स्किल्सवर काम करतो, ओके. देन कॉन्फिडन्सवर काम करतो आणि प्रेझेंटेशन स्किल्सवर काम करतो, ओके. की सो ऑन तुम्ही एंड ऑफ दी सर्टिफिकेशन प्रोग्राम जे आहे ते प्रॉपर UI UX डिझायनर बनले पाहिजेत, ओके. आणि डायरेक्टली मार्केट रेडी बनले पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही डायरेक्टली तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू देसाल किंवा तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू हा स्केड्यूल होईल, ओके, तर हा फर्स्ट स्टेपमध्येच तुम्ही तुमचा ड्रीम जॉब घेऊन इथनं बाहेर निघाले पाहिजे, ओके. बाहेर निघाले पाहिजेत म्हणजे तुमचा तो ड्रीम जॉब जो आहे गाईज, तुमचा ड्रीम पॅकेज जो आहे तो तुमच्या हातात असायला पाहिजे, ओके. So again, thank you so much, guys. Thank you for your time and interest. Okay. Then see you tomorrow at the same time. Okay. Bye bye.